विलास घुले केजमधील गावकरी हॉटेलचे मालक यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये काल काय काय घडलं सविस्तर बघा. विलास घुले याच्यावरती झालेल्या हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेला आहे. विलास घुले याचे संतप्त नातेवाईक आणि गावकरी यांनी 5 दिवसांपासून मृतदेह ताब्यात घेतला नव्हता आणि त्याचा अंत्यविधी केला नव्हता. रास्ता रोको केला होता. बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. नातेवाईकांचं असं म्हणणं होतं की या सर्व घटनेमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचा डायरेक्ट संबंध आहे. विलास घुले याला अंबेजोगाई येथे दवाखान्यामध्ये नेलं होतं तेव्हा समोरील आरोपींमधील काही आरोपी दवाखान्यामध्ये होते. तेव्हा सौरभ सोनवणे त्यांना भेटायला आला होता आणि यातील काही आरोपींना सौरभ सोनवणे याने पळून जाण्यास देखील मदत केली आहे असं नातेवाईकांचं आणि गावकऱ्यांचं म्हणणं होतं. त्याबरोबरच जेव्हा विलास घुले याला दवाखान्यामध्ये दाखल करत होते तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ होता. तेव्हा विलास घुले याने त्यांच्या भावाला सर्व घटना सांगितली होती. गावकरी आणि तिथे उपस्थित असणाऱ्या नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की जेव्हा विलास घुले याला मारहाण होत होती तेव्हा आरोपी बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचं नाव घेत होते आणि याच्यामुळेच त्याचा मृत्यू झालेला आहे असं नातेवाईकांचं म्हणणं होतं. विलास घुले याचं मृत्यू प्रकरण धनंजय मुंडे यांनी अधिवेशनामध्ये उचललं आणि त्यांनी सांगितलं की या घटनेमध्ये जो खरा सूत्रधार आहे त्याला देखील आरोपी करा. आणि पंकजा मुंडे यांनी नातेवाईकांशी कॉलवर संभाषण केलं. त्यांनी सांगितलं की पोलिसांनी कोणत्याही दबावाशिवाय या घटनेतील सर्व आरोपींवरती कारवाई करावी. माध्यमांनी बजरंग सोनवणे यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की माझा आणि माझ्या मुलाचा या प्रकरणाशी संबंध नाही. हे सर्व राजकारण होतंय. जर माझा आणि माझ्या मुलाचा काही संबंध आढळला तर आमच्यावर देखील कारवाई करा आणि या घटनेतील सर्व आरोपींवरती कठोर कारवाई झाली पाहिजे. नुसता फोटो असला म्हणून कोणी आरोपी होत नाही. बजरंग सोनवणे यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या आणि माझ्या मुलाचे CDR काढा. जर काही विपरीत आढळलं तर माझ्या मुलाला जी शिक्षा द्यायची असेल ती द्या. माझ्या परवानगीशिवाय तुम्ही माझे CDR काढू शकता. मी परवानगी देतो असं देखील बजरंग सोनवणे यांनी सांगितलं. नवनीत कावत सरांनी काल नातेवाईकांशी आणि कुटुंबियांशी फोनवरती संवाद साधला. यामध्ये कुटुंबियाचं मेन कारण आणि मेन म्हणणं असं होतं की बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याच्यावरती कारवाई होत नाही आणि दबावाखाली पोलीस काम करत आहेत. तर नवनीत कावत यांनी या सर्व गोष्टीमध्ये सांगितलं की सौरभ सोनवणे याच्या घराचा CCTV फुटेज चेक केलेला आहे. यामध्ये सौरभ सोनवणे हा घरीच आढळतोय. त्याचे फोन डिटेल्स, कॉल लोकेशन्स आणि कॉल डिटेल्स काढले. यामध्ये देखील त्याने कुठलाही कॉल केला नसल्याचं नवनीत कावत यांनी सांगितलं. या सर्व घडामोडी घडल्यानंतर संध्याकाळी पुरवणी जबाब नोंदवण्यात आला. या पुरवणी जबाबामध्ये बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचं देखील नाव नोंदवण्यात आलेलं आहे. पोलिसांनी सांगितलं की याच्या विरुद्ध जर काही पुरावा आढळला नाही तर हे नाव वगळण्यात येईल. या सर्व घडलेल्या घडामोडींनंतर विलास घुले याच्या नातेवाईकांकडून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि त्यानंतर 4 दिवसांनंतर विलास घुले याच्या मृतदेहाचा अंतिम संस्कार करण्यात आला. या सर्व घडामोडी कालपर्यंत घडल्या होत्या.